पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली खरी, मात्र हे काम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। सध्या तर या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि त्यामुळे वाहनधारकांना अशाच खड्ड्यातून आहे ते वाट काढत वाहनं चालवावी लागतात आणि त्यामुळे अशा रस्त्यांच्यासाठी टोल का द्यावा अशा बद्दलचा सवाल आहे ते वाहनधारक करताना पाहायला मिळतात। कराड ते कोल्हापूर दरम्यान या महामार्गाच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या आहेत। अशा पद्धतीचे खड्डे आहेत ते सगळ्याच ठिकाणी आहेत ते आपल्याला दिसून येतात आणि वाहनधारकांना त्यामुळे मोठी कसरत करत आहे ते वाहनं चालवावी लागतात। विशेषतः पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांचा अंदाज येत नाही, यामध्ये पाणी साचलेले असतात आणि वाहनांचे मोठे नुकसान यामुळे होताना आपल्याला दिसून येतात। अक्षरशः कसरत करत आहे ते वाहनधारकांना वाहनं चालवावी लागतात। जवळपास या रस्त्यावरून दिवसाला 90,000 ते 1,00,000 वाहनं आहे ते प्रवास करत असतात आणि या सगळ्या वाहनांची अशाच पद्धतीची अडचण होताना पाहायला मिळतात। विशेषतः हेवी व्हेकल्स असतात त्यांना मात्र मोठ्या प्रमाणात या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो, सामना करावा लागतो आणि त्यातूनच आहे ते अशा पद्धतीनं वाहनं घेऊन जाणं त्यांना अडचणीचं ठरतं। वाहनांचं नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणात होतं, याशिवाय नागरिकांचं सुद्धा प्रवास करणाऱ्यांचं सुद्धा आहे ते नुकसान मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आपल्याला दिसून येते। काही वाहनधारकांच्या प्रतिक्रियासुद्धा आपण घेऊया। तुम्ही कुठून आलात आणि राष्ट्रीय महामार्गाची काय अवस्था आहे? काय सगळे खड्डे बिड्डे सगळं वाटोळ होतं, सगळं काय करणार आता। आता मध्ये एसटी एक तिथं ठोकली, खड्डे वाचवण्यासाठी मरण होतं जीवाचं। मग तेच आहे, दुसरा काय, खड्डा नीट नाही आहे। अशा खड्ड्यांच्यासाठी टोल घ्यावा वाटतो का तुम्हाला? रस्त्यांच्या टोल भरून खड्ड्यात जायचं आणि खड्ड्यात जायचं आपण पण टोल भरायचे, खड्ड्याचे कामं करत नाहीत, दड करत नाहीत ते लोक। पैसे तर भरपूर घेतात, टोल माफ नाही, फास्टॅग नसेल तर डबल पैसे घेतात। पण वाहनधारकांची ही अडचण आपण ऐकली तर लक्षात येईल की कशा पद्धतीने त्यांना हा प्रवास करावा लागतो। मोठ्याले खड्डे जे आहेत त्या खड्ड्यातूनच आहे ते वाहन त्यांना घेऊन जावं लागतं आणि त्यामुळे कुठंतरी या रस्त्यांच्या बाबत सरकारनं निर्णय घ्यावा अशा पद्धतीची मागणी आहे ती होताना आपल्याला दिसून येते। काही आणखीन वाहनधारकांच्या प्रतिक्रिया आहे तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आहे तो करूया, त्यांची नेमकी या संदर्भातली प्रतिक्रिया। खरं तर या रस्त्यावरून तुम्ही प्रवास करताय, काय अनुभवत आहे? आई डोंट नो, क्या आप इस रास्ते से ट्रैवलिंग कर रहे हैं, गड्ढे आपको दिख रहे हैं, क्या आपकी राय है? हे कर्नाटकातून केरळमधून आलेले हे प्रवासी आहेत आणि ते या मार्गावरून प्रवास करतायत, त्यांनासुद्धा त्रास आहे तो सहन करावा लागतोय। मात्र ते बोलायला नकार देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। वाहनधारक सगळ्याच पद्धतीचे आहेत ते या रस्त्यावरून प्रवास करतात, मात्र त्यांना मोठा त्रास आहे तो या सगळ्या मार्गावरती सहन करावा लागतो आणि कुठंतरी या संदर्भात आता प्रशासनाने निर्णय घ्यावा आणि लवकर हे काम पूर्ण करावे अशा पद्धतीची अपेक्षा आहेत ते सगळेच वाहनधारक या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, किनी, कोल्हापूर।